संजय दादा मला फोन केला, म्हटले बाळासाहेब महाराज आमच्या वाळूज या शहराच्या ठिकाणी आईच्या वर्षश्राद्धानिमित्त तुम्हाला यावं लागेल। त्यांच्या आमंत्रणामुळं, या वाघ परिवाराच्या आमंत्रणामुळं बसलेल्या सर्व श्रोते मायबापाचं झालेलं आजचं हे पवित्र दर्शन। कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई बबन वाघ, आईचं नावच लक्ष्मी आहे। आईचं नाव काय मायांनो? लक्ष्मी नाव आहे। एवढं गोड आईचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने या वाघ परिवाराचं एक आदर्श माता, या वाघ परिवाराला एक मायेची ऊब असणारी ती लक्ष्मी आई, लक्ष्मीबाई ही माय माऊली सोडून गेली। 1 वर्ष झाले आज। त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे। श्री बबन गणपत वाघ त्यांचे पतिराज, त्याचबरोबर श्री आदरणीय संजय बबन वाघ त्यांचे चिरंजीव सौ शकुंतला रतनकुमार रणवरे त्यांची मुलगी सौ शारदा अशोक आगळे विकू नको त्यांची मुलगी, मोठा परिवार आहे त्यांचा। त्याचबरोबर श्री सुभाष गणपत वाघ धीर आहेत, श्री अजय सुभाष वाघ पुतणे, श्री महेश सुभाष वाघ पुतणे आहेत, श्री कृष्णा बाळू वाघ पुतण्या, श्री चिरंजीव सार्थक संजय वाघ नातू, चिरंजीव अनर्व तेजस वाघ नातू, त्याचबरोबर सौ गौरी संजय वाघ त्यांची नात, श्री बाळू गणपत वाघ धीर, श्री तेजस बाळू वाघ त्यांचे पुतणे, श्री अविनाश बाळू वाघ, श्री ऋषिकेश रमेश वाघ, श्री संकल्प शिवाजी वाघ। म्हणजे हा वाघ परिवार संपूर्ण आनंदाने सुखाने समृद्धीने नांदत होता। कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, ह्या त्रिलोक्याचा धनी, त्या पांडुरंगाची करणी झाली। एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आईचं या वाघ परिवारातनं निघून गेलं आणि या वाघ परिवाराला अनाथ करून गेलं। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि आईच्या संबंधाने त्यांच्या मुलाने एवढा कृतज्ञता सोहळा केला। आईने हे विश्व दाखवलं, आईने जन्म दिला, त्या आईचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या उपकारातून परतफेड करण्याकरता कीर्तनाच्या माध्यमातून आदरांजली समर्पित केली। विठ्ठल 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 विठ्ठल। गोड असं निवेदन केलं आहे। बसलेल्या मंडळीला विनंती आहे, सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका। अतिशय गोड आणि सुंदर असं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे। थोड्या वेळात जास्त कीर्तन मी तुम्हाला देणार आहे, फक्त ऐकताना सर्वांगाचं कान करा, इकडं लक्ष द्या, इकडे तिकडं पाहू नका। कोणी बोलत असेल, गोंधळ गडबड करत असेल, कोणाकडे लक्ष देऊ नका। फक्त मी काय सांगतो शब्दांकडे लक्ष द्या। विठ्ठल 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 विठ्ठल। आज या कीर्तन साध्य करता एवढं सुरेख आणि गोड निवेदन केलंय। हे सगळे रथी महारथी आदरणीय संगीत विशारद ज्यांचं मोठं नाव आहे। संगीत क्षेत्रामध्ये झिटॉकीजला माझे टी व्हीवरती कीर्तन झाले। टी व्हीवरती माझ्या समवेत असणारे माझे परमस्नेही परममित्र आदरणीय श्री रामेश्वर महाराज घांगाळे गुरुजी आहेत, त्यांच्याकरता टाळी वाजवा, एकदा त्यांचं स्वागत करा टाळी वाजून। त्याचबरोबर आदरणीय गोड आवाजाचे धनी माधुर्य आवाजामध्ये दादा पुष्पक महाराज आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर दादा आहे पलीकडं आदरणीय परमेश्वर दादा आहे, दादाला वंदन करतो। हे सगळे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू चनगटे शास्त्री, पिंपरखेडला संस्था आहे महाराजांची। आम्ही ज्यावेळेस शिकत होतो पैठणला, मी नवले महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहे, त्यावेळेस त्यांची संस्था तिकडेच होती, आपलं पैठणला होती। ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शास्त्रीजींच्या संस्थेतील सर्व हे बाल गोपाळ टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। बसलेल्या मंडळीला विनंती आहे, सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका। अतिशय गोड आणि सुंदर असं कीर्तन मी तुम्हाला देणार आहे। थोड्या वेळात जास्त कीर्तन मी तुम्हाला देणार आहे, फक्त ऐकताना सर्वांगाचं कान करा, इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे पाहू नका।
कोणी बोलत असेल, गोंधळ गडबड करत असेल, कोणाकडे लक्ष देऊ नका. फक्त मी काय सांगतो शब्दांकडे लक्ष द्या. विठाल विठाल आज या कीर्तन साध्य करता एवढं सुरेख आणि गोड नियोजन केलंय. हे सगळे रथी महारथी आदरणीय संगीत विशारद ज्यांचं मोठं नाव आहे. संगीत क्षेत्रामध्ये झी टॉकीजला माझे टी व्हीवरती कीर्तनं झाले. टी व्हीवरती माझ्या समवेत असणारे माझे परमस्नेही परममित्र आदरणीय श्री रामेश्वर महाराज घंगाळे गुरुजी आहेत. त्यांच्याकरता टाळी वाजवा, एकदा त्यांचं स्वागत करा टाळी वाजून. त्याचबरोबर आदरणीय गोड आवाजाचे धनी माधुर्य आवाजामध्ये दादा पुष्पक महाराज आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर दादा आहे पलीकडं आदरणीय परमेश्वर दादा आहे. दादाला वंदन करतो. हे सगळे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू चनगटे शास्त्री पिंपरखेडला संस्था आहे महाराजांची. आम्ही ज्यावेळेस शिकत होतो पैठणला, मी नवले महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहे. त्यावेळेस त्यांची संस्था तिकडेच होती, आपलं पैठणला होती. ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय शास्त्रीजींच्या संस्थेतील सर्व हे बाल गोपाळ टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जे बोलतोय तो शब्द प्रत्येक रेकॉर्डिंग होतोय. आणि जो आपण यूट्यूब चॅनलवर जे आपण बोलवलेत एडिटिंग त्यांची सुंदर आहे. आपलं संपूर्ण चित्रीकरण त्या ठिकाणी होणार आहे, रेकॉर्डिंग होणार आहे. आणि ते कीर्तन आपल्याला सगळ्याला प्रत्येकाच्या मोबाईलवर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत पाहायला मिळणार आहे. कैलासवासी लक्ष्मीबाई यांच्या वर्षश्राद्धानिमित्त, या आईच्या वर्षश्राद्धानिमित्त झालेलं भव्य दिव्य कीर्तन प्रत्येकाच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. यूट्यूब चॅनलचे मालक सर्व आदरणीय अनिकेत दादा आहेत समोर. त्यांच्याकरता जोरदार एकदा कडकडून टाळी वाजवा. पुणे जिल्ह्यात मुंबईला तिकडं माझे कीर्तन होतात, त्या ठिकाणी ते रेकॉर्डिंग करत असतात. वैष्णव कीर्तनकार त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तेही वैष्णव आहेत, यूट्यूब चॅनलचं देखील नाव वैष्णव आहेत. असे असणारे वैष्णव कीर्तनकार सर्व यूट्यूब चॅनलचे माझे दादा आहेत. अनिकेत दादाला वंदन करतो. तुम्ही माय मावल्या माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत. बाल वृद्ध या वाघ परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. आदरणीय संजय भाऊंचे काही मित्रपरिवार असेल, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब आमदार खासदार इकडे बसलेले, तिकडे बसलेले, लांब बसलेले, जवळ बसलेले, पुढारी कार्यकर्ते, विण्यावाले माळकरी बिना माळकरी इकडे बसलेले, तिकडे बसले, तळ्यावाले मळ्यावाले, वट्टर बसलेले, कट्टर बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, लिंबाच्या झाडाखाली बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, दोन्ही पाय एकत्र केलेले, पायाच्या चुली केलेले, आत बसलेले, बाहेर बसलेले, खुर्चीवर बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, झाले सगळे. आता चित्रकार, पत्रकार, कलाकार, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे येणाराला येऊन देत नाही ते, चटायाचे धागे काढणारे, नाकात बोटं घालणारे, सगळे सगळ्याच्या पायाला स्पर्शन कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीना भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. आईच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, म्हणून आईचं वर्णन करणारा अभंग मी चिंतना करता निवडलाय माऊली. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. आता आपण काकड्यामध्ये म्हणतोत ना अभंग, सुरुवातीलाच पहिल्याच मालिकेत 6 नंबरला अभंग, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे का नाही बाबा तुमच्या पाठ? अशा मान हलवत जा बरं. सगळ्यांच्या पाठले डोक्याला ताप घेणारा अभंग घेतलाच नाही अवघड. मी सोपा अभंग घेतलाय, आईचं वर्णन करणारा अभंग घेतलाय, सगळ्यांच्या पाठानंतरला सुटसुटीत अभंग घेतलाय. अभंगाचा भाव एवढा गोड आहे, अभंगाचा प्रतिपाद्य विषय एवढा गोड आहे. ऐका अभंगाचा अर्थ. ह्या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये हे जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायना असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यमानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी ऐका, फार गोड आहे. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही
आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केला. सकाळी उठल्यानंतर श्री तुकोबाराय गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपोळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो सत्ताधीश, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम ही सत्ता त्या देवाकडे आहे. तो भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्य. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. म्या बोलविल्या विकू नका देऊ, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या असं बोलत चला. म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता, ऐसा तू समर्थो ब्रह्मांडाचा धनी. तो भगवान परमात्मा कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक, त्याची भक्ती तुकोबाराय करायची. ऐका सज्जन हो, जसा प्रसंग निळ तसा अभंग तुकोबारायांनी निर्माण केला. आईचं वर्णन करण्याकरता, साधू संतांची विनवणी करण्याकरता मातृत्व आणि संतत्व एका उंचीला माझ्या तुकोबाराने अभंगामध्ये बसवलं आहे. ऐका, अभंगाचा गमक एवढा गोड आहे. आईचं लेकराचं रूपक केलं, रूपक, आणि साधू संतांची विनवणी केली. साधू संत कसे असतात? आईप्रमाणे असतात. आईचा दृष्टांत दिला तुकोबाराने. आईच्या चित्तामध्ये एक तळमळ असते आईच्या, की माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या मुलीचं हित व्हावं. आईच्या चित्तामध्ये तळमळ असते. तुकोबाराय वर्णन करतात. लेकोराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती लेकरावरती प्रेम करत असताना, एखादा मुलगा चांगला आहे आणि त्याच्यावर जास्त प्रेम करते, आणि एखादा मुलगा जरा वाईट वागतो त्याच्यावर कमी प्रेम करते, असा मतभेद आई करत नाही सज्जनाव. सगळ्यावरती सारखं प्रेम करते. दिसाला कमी जास्त दिसत असेल, पण अंतकरणामध्ये आईच्या सगळ्याच्या विषयी प्रेम एक असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती आई प्रेम करत असताना करी लाभा विन प्रीती. प्रीती शब्दाला असे लाल रेग मारा. प्रीती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. ती माय माऊली प्रेम करते लेकरावर, पण कसं? करी लाभा विना प्रीती, म्हणजे कोणताही लाभ ठेवत नाही हो आई. अंतकरणामध्ये लेकरावरती प्रेम करत असताना, माझी आई बसली इथं, माझी ताई बसली इथं, लेकरावरती प्रेम करत असताना कसला स्वार्थ आहे का त्यांच्या पोटामध्ये? कसलाच स्वार्थ नसतो. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, किती माय माऊली लेकराला जन्म देत असताना, ऐका, बिलेटनं जर बोट कापलं तर किती वेदना होत्या दादा. ज्यावेळेस सिझेरियन असतं ना, असा इतभर पोट फाडते, लेकराला जन्म देते दादा, ती माय माऊली. पण जन्म देत असताना किती त्रास होतो, किती वेदना होत्या ते तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला जन्म यांचा घ्यावा लागेल. ज्या वेळेस त्या माय माऊलीला एवढा वेदना होत्यात, लेकराला असं जवळ घेतलं, बाळाला पाहिलं, असं कुरवाळून घेतलं की आनंद त्या आईला वाटतो. तुकोबाराय म्हणतात, पोटामध्ये किती वेदना होऊन द्या, किती त्रास होऊन द्या, ते सर्वस्व लेकराचं समर्पित करणारी ती माय असते. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साई, आईसी कळवळ्याची जाती. ती कळवळणारी जाते. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय फार गोड उत्तर देतात. तुकोबाराय म्हणतात, माझं जे पारमार्थिक जीवन आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण किंवा 5वा वेद गाथा मी जो निर्माण केला, माझं हे संत वाङ्मयातलं जे जीवन आहे, हे संतांवरती माझं पारमार्थिक ओझं आहे. तुका म्हणे माझे, बोला बोला, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. हो, आज आपण कैलासवासी लक्ष्मीबाई ह्या आईच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण बसलोय. कशा निमित्त? तुमचं काही दुखत नाही ना कोणाचं? असं मोकळं बोला. मला बोललेलं आवडतं. सरळ बसा आणि असं मोकळं बोला. आज काय आहे आईचं? बोला ना बोला ना बोला ना. काय आहे? वर्षश्राद्ध. आणि वाघ परिवाराने एवढा मोठा आईविषयी कृतज्ञता सोहळा केला. त्याला 3 नाव आहेत. तिकडे लक्ष द्या. 1 वर्षश्राद्ध, 2 शटर खाली झालं काय, 1 वर्षश्राद्ध, 2
पुण्यस्मरण. आणि तिसरं नाव चट्टश्राद्ध. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला हो. विठ्ठला किती नाव सांगितलं मी काका? किती नाव सांगितले? 3. सांगता येईल का कोणाला? आणि चट्टश्राद्ध. टाळी वाजवा त्यांच्याकरता, टाळी वाजवा. तुम्ही काळजी ना करू. मला अशी जर माणसं असले ना, मी कीर्तनाचं पाकिटच देऊन टाकतो त्यांना जाताना. फक्त बोलत चला. मी पाकिट म्हणलो, पैसे नाही म्हणलो. बरं हे लक्षात ठेवा. विठाला विठाला विठ्ठला हो, विठ्ठला 3 शब्द मी सांगितले. इकडे बघा, इकडे बघा. वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण आणि चट्टश्राद्ध. आता पटपट ऐका, बारीक आहे ना. वर्ष श्राद्ध म्हणजे काय, पुण्यस्मरण म्हणजे काय आणि चट्टश्राद्ध म्हणजे काय. वर्ष श्राद्ध, एकूण वर्षात महिने किती असतात? 12 महिन्यानंतर जो आजचा दिवस येतो त्याला वर्ष म्हणतात. काय म्हणतात आपल्या भाषेत? वर्ष. आजच्या ह्या वर्षाच्या दिवशी श्राद्ध ठेवून परिवाराने, त्यांच्या मुलाने, त्यांच्या मुलीने केला जाणारा विधी म्हणजे वर्ष श्राद्ध. पटलं? चला पुढं. पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्य अधिक स्मरण. पंचांगामध्ये ब्राह्मण का काय केलं कोणी, पंचांगामध्ये प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. काय म्हणतात? पुण्य दिवस. मग आजचा दिवस कोणता दिवस आहे? पुण्य दिवस. पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाला अशी लाल रेख मारा. स्मरण म्हणजे आठवण, उजाळा देणे, गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणे, आजच्या दिवशी त्यांची आठवण करणे, त्यांच्या कार्याला उजाळा देणे म्हणजे पुण्यस्मरण. आता चट्टश्राद्ध शेवटचं ऐका. आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता तुम्ही नैवेद्य ठेवता ना दादा, नैवेद्य ठेवता ना, 12 वाजता पूजा झाल्यानंतर नैवेद्य त्या ठिकाणी ठेवला जातो. आणि आरेमा नावाचा पितर येतो. आरेमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. अंगुष्ठ म्हणजे अंगठ एवढा देह धारण करतो. आणि ठेवलेला नैवेद्य त्या ठिकाणचा तो खातो. याला चट्टश्राद्ध म्हणतात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला हो. आणि आईचं वर्ष श्राद्ध आहे. ऐका, आईचं जीवन कसं आहे सज्जनाव, इकडे लक्ष द्या, मी इकडे उभा आहे. आईचं जीवन कसं आहे सांगू का तुम्हाला? आई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत आईची माया कळत नाही दादा. आईची माया लई वेडी असते. आई किती प्रेम करते हो, एवढं प्रेम आई करते, शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं आई प्रेम करते. समुद्राच्या पाण्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि लेण्याकरता सरस्वती माता जरी बसली तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. एवढ्या आकाशाच्या उंचीची आई असते, हे लक्षात ठेवा सज्जनाहो. आई आई मायेचा सागर आहे. काय आई? बोला बोला. आई माझी माईचा सागर, आई माझी बारीक बारीक माईचा सर्वांनी टाळी वाजवा हळूहळू. सागर, मायेचा सागर विको द्या. माईचा सागर दिला तिने जीवनाकार, दिला तिने जीवनाधार, दिला तिने जीवनाकार, दिला तिने जीवनाकार. हरी आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरी किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला दिने जीवनाकार. हो तडपत्या उन्हात, रखरखच्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओढ मातीतून चालताना पुढविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई माझी
हो आई काय असतं सज्जनाव? आई का? अरे आई म्हणजे लंगड्याचा पाय असतो. आई वासराची गाय असते. आई भाजीतलं मीठ. आई व्याक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वाजा. आई मायेचा उभारा. अरे ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा तुमच्यातनं आमच्यातनं गेलेली आई पुन्हा दिसणार नाही राजा हो. म्हणून जन्म देणाऱ्या आईची, जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा. आई मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे. आई फार प्रेम करत असते. कैलासवासी लक्ष्मीबाई बबन वाघ ही माय माऊली, ही आई निघून गेली. विचारा या परिवाराला, त्यांच्या दोन्ही मुलीला विचारा, त्यांच्या मुलाला विचारा, आई काय असते. आईचा तापट स्वभाव असेल. आई कधी रागवेल, आई मोठ्या शब्दामध्ये बोलेल, आई कधी कधी पाडून बोलेल. पण दादा आईच्या अंतकरणामध्ये तीळ मात्र सुद्धा मळ नसतो, हे लक्षात ठेवा. एवढ्या आकाशाच्या उंचीची आई असते. म्हणून आईच्या जीवनामध्ये सेवा करा. म्हणून तुकोबारा म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हे आईचं जीवन आहे. ऐका, इथं येण्याकरता प्रत्येकाला आईचं माध्यम वापरावं लागलं. इकडे लक्ष द्या. त्रेतायुगामध्ये चला तुम्ही, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये, कलियुगामध्ये चला, आईचं माध्यम वापरावं लागलं की नाही दादा? लागलं का नाही? अरे अयोध्यापती प्रभू रामचंद्र त्यांना ज्या वेळेस अवतार घ्यायचा होता, चैत्र महिन्यात आपण रामनवमी साजरी करतोय ना, कळभर उन्हामध्ये 12 वाजता त्यांचा जन्म होतो दादा. त्यांना ज्या वेळेस प्रागट्य व्हायचं असतं, त्या ललाला, त्या अयोध्यापती कुमाराला ज्या वेळेस यायचं असेल ना, अवतार घ्यायचा असेल ना, आईचं माध्यम कौशल्याचं वापरावं लागतं, हे लक्षात ठेवा. गोकुळामध्ये नांदणारा कृष्ण तुम्ही पाहिला, गवळणीसोबत लीला करणारा कृष्ण तुम्ही पाहिला. त्या कृष्ण परमात्म्याला सुद्धा यायचं असेल तर आईचं माध्यम वापरावं लागेल. संतांच्याकडे चला, ज्ञानोबारायला सुद्धा यायचं असेल, तुकोबारायना, चोखोबारायना, निळोबारायना इथं यायचं असेल तर आईचं माध्यम वापरावं लागतं, हे लक्षात ठेवा. अरे रेतेचा राजा शिवछत्रपती येथे येण्याकरता आईचं माध्यम वापरावं लागतं. जिजाऊ साहेबांचं हे लक्षात ठेवा. आता पुढे जाऊन सांगू का, देवाला सुद्धा यायचं असलं आईचं माध्यम वापरावं लागतं. एक पाऊल पुढं टाकतो, राक्षसाला जरी यायचं असलं तरी आईचं माध्यम वापरावं लागतं. आईशिवाय तुम्ही प्रवेश इथं करू शकतच नाही. करू शकतो का? हा, लोक म्हणतात ना विनोदन, तू का लय वरून पडला काय म्हणतात का नाही? इथं प्रवेश करायचा म्हणला, अहो रावण राक्षस होता, ब्रह्मदेवाचा नातू होता, पुलस्त्य ऋषीचा मुलगा होता, आणि त्याच्या आईचं नाव काय होतं? कैकैशी नावाची राक्षसीन. विठाल विठाल आई शिवाय या ठिकाणी तुम्ही येऊ शकत नाही. म्हणून आई आकाशाच्या उंचीची. आई फार प्रेम करत असते. बरं, आई किती प्रेम करते सांगू का तुम्हाला? चांगल्या मुलावर प्रेम करते, यात नवल नव्हे. आई वाईट वागणाऱ्या मुलावर सुद्धा आई प्रेम करते. सांगू का? ऐका, आता महाभारतामध्ये दुर्योधन ज्या वेळेस आईकडे गेला, ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा प्रयत्न होता दुर्योधनाला कसं संपवायचं, आणि आईचा प्रयत्न होता दुर्योधनाला कसं वाचवायचं. आई सांगतो तुम्हाला, वाईट वागणारा होता तो. पुढे जाऊन सांगू का, नालायक वागणारा होता दुर्योधन. पण आईचा प्रयत्न बघा. आई कोण? गांधारी. गांधारी आई होती, तिचा प्रयत्न होता त्याला वाचवण्याचा. झालं असं, आईने सांगितलं, हे बघ दुर्योधना, ज्या वेळेस पासून तुझ्या वडिलाला दिसत नाही, अंध झाले, म्हणजे धृतराष्ट्राला, तेव्हापासून मी इथं पट्टी बांधली डोळ्याला. काय बांधलंय? अशी पट्टी बांधली डोळ्याला. आणि मला काय ती पट्टी सोडता येणार नाही, पण मी आता ही पट्टी सोडणार आहे. फक्त तू काम एक कर, येताना नागडा उघडा होऊ नये. माझी भाषा कळते की सगळ्याला? ओ पाठीमागचे अशा मान हलवान जरा. दुर्योधनाला आई काय म्हणली? कोण आई? ओय गांधारी, गांधारी
काय म्हटली, तुला माझ्याकडे यायचं तर कसाही अंगार कपडे घालू नको, उघडा नागडा ये. मी डोळ्याला पट्टी बांधलेली, मी डोळ्याची पट्टी सोडणार आणि तुझ्याकडं पाहणार. तुझ्याकडं पाहिलं की माझ्या डोळ्यातल्या दिव्य तेजानं तुझं संपूर्ण शरीर वज्रदेह झाल्याशिवाय राहणार नाही. कळालं? ठीक आहे. निघाला दुर्योधन, सगळे कपडे काढले. आई सगळे कपडे काढले आणि दुर्योधन निघाला. कुठं? राम महाराज कुठे निघाला? आईकडे निघाला. पण तेवढ्यात कृष्ण परमात्मा आडवे झाले. म्हणे काय? म्हणे तो दुर्योधना, देवानी पा कशी पिन मारली. पिन मारतात ना लोक, हा विधानसभेला कशी मारली पिन, तशी पिन मारतात. हा काय म्हणेला का तू आईकडे चालला ना, असं उघडं नागडं होऊन जात असते. काहीतरी कपडे घाल. पण त्यांनी झाडाचे पानं घेतले आणि कमराला बांधले. लज्जा रक्षणार्थ काहीतरी पाहिजे ना. झाडाचे पानं घेतले आणि कमराला बांधले आणि निघाला आईकडं. आईकडे गेला आणि गांधारीने डोळ्याची पट्टी काढली. पट्टी डोळ्याची काढल्याबरोबर सगळ्या शरीराकडं पाहिलं तो वज्रदेही झाला दुर्योधन. पण ज्या ठिकाणी पाला बांधले होते आईने सांगितलं काय म्हणे, तुला मी उघडं नागडं होण्याचं सांगितलं तो पाला बांधले कमराला. लज्जा रक्षणात आई मी येत होतो तसा, पण आडवा कृष्ण परमात्माला आणि कृष्णाने मला सांगितलं काहीतरी बांधव. मग गांधारीच्या डोक्यात आलं नाही ही पिन त्यांनीच मारली, काहीतरी खोड त्यांनी केली. पण आता मी तुझ्या ज्या ठिकाणी माझी नजर पुरली नाही ती तुझी जागा कमजोर आहे. तिथं पाला बांधला ना ती जागा कशी आहे? कमजोरी. तुझी कमजोरी. युद्धामध्ये फक्त एक काम करायचं, कुठं गदा लागून दे, कुठं तलवार लागून दे, कुठं धनुष्यबाण घुसून दे, फक्त कमजोर जागेच्या ठिकाणी शस्त्र लागता कामा नाही. लागलं की मेलास तू. गेला युद्धामध्ये रणांगणामध्ये. तिकडून युद्ध चालू झालं आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं भीमा गदा मारायची तर कुठं मारायची? गदा मारायची तर डायरेक्ट मांडीवरच मारायची. महाराज भीमाने गदा धरली दुर्योधनाच्या मांडीवर मारली. मांडीवर मारली की दुर्योधन तसाच वरती गेला निघून. मला सांगण्याचा तात्पर्य एवढा आहे, नालायक वागणारा दुर्योधन, वाईट वागणारा दुर्योधन, आईचा प्रयत्न होता शेवटपर्यंत त्याला वाचवण्याचा आणि कृष्ण परमात्म्याचा प्रयत्न होता त्याला संपवण्याचा. देवाचा प्रयत्न संपवण्याचा आणि गांधारीचा प्रयत्न याला वाचवण्याचा. विठाला विठाला आपल्यावरती काही ऋण आहे. तिथं बसलेले सगळे आहेत ना, आता एवढा मोठा कार्यक्रम याने आयोजित केला. आपल्या डोक्यावरती काही ऋण आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. माझे बाबा गुरुवारी सांगायचे तिघाचे ऋण प्रामुख्याने आपल्या डोक्यावरती. एक देवाचे ऋण आपल्या डोक्यावरती, दोन संतांचे ऋण आपल्या डोक्यावरती कर्ज, आणि तीन जन्म देणाऱ्या मायबापाचे ऋण कर्ज आपल्यावरती. विठाला 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 विठाला. हो, एक देवाचे ऋण आहेत का रे तुमच्यावर? देवाचे किती ऋण आहेत? देवाचं कर्ज आहे की नाही मायांना तुमच्यावरती? हाई अशा मान आलो जबर का सगळे. देवाचं ऋण आहे, देवाचं कर्ज आहे. का? देवाने आपल्याला जीव दान दिलाय. कसा दिलाय? जिने हा दिव दिला दान, जीव दिला. सर्वांनी टाळी वाजवा भजन. दयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. काही गुण तयाचे जोया भिवरे चातिरी, जोया भिवरे चातिरी. गुण तयाचे जोया भिवरे चातिरी, जोया भिवरे. हो, टाळी वाजवा एकदा. महाराजांनी प्रमाण दिलंय, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी. भगवान परमात्म्याने हे शरीर कसं दिलंय तुम्हाला? दान दिलंय, फुकट दिलंय. फुकट मिळाल्यामुळंच आपल्याला याची किंमत कळत नाही. कळत ती का? शरीराचं मोल कळतं का साहेब? बुद्धवंत साहेब
आल्या आल्या यांच्याकडे गेलो बरं. इथं परिवार आहे, इथं घर आहे यांचं, खूप प्रेमळ आहेत. आई पण इथं बसलेलं, ताई खूप जीव लावला त्यांनी, आल्याला चहा पाणी वगैरे केला. दादा देवाने हे शरीर दिलं का नाही? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमा ना खोया. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के पासी. किंवा नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. हे मिळालंय मॉडेल, हे 3.5 हाताचे, हे मिळालंय कशा करता? भगवंताची भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हे मिळालंय, फुकट मिळालंय, हे शरीर फुकट मिळालंय, पण याची किंमतच कळाली नाही लोकांना, याची मोलच कळालं नाही. या शरीराचं जर मोल कळालं असतं दादा, तर लोकांनी दारू पिली नसती. या शरीराची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा मावा गुटकन माणिकचंद विमल खाल्ला नसता. ह्या शरीराची किंमत केलेलं असतं तर दारू पिऊन शरीराचं मातेरे दारू पिऊन शरीराची चाळणी केली नसती. राजा हो, अनमोल किमतीचा नरदेह देवाने दिलाय, तो फुकट मिळालाय, त्याची किंमतच आपल्याला कळाली नाही, त्याचं मोल आपल्याला कळालं नाही. हे दिलंय मॉडेल भक्ती करण्याकरता. कशा करता दिलंय? इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेन तू जोडसी नारायण नासे जीवपण भोरोग. भगवान परमात्म्याने सकल इंद्रिय दिलेत कशा करता? भजना करता दिलेत, भजना करता. ऐका सज्जना हो, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस यात्रेकरता निघाली, प्रवासाकरता निघाली, तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस रस्त्याने वाटचाल करायला लागली, ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो. भक्ती करण्याकरता देवाने दिले. 1 लाखातलं वाक्य बोलतो सज्जनाओ, ऐका. नारळाला डोळे आहेत पण नारळ बघू शकत नाही. नारळाला डोळे आहेत पण नारळ बघू शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटली बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे पण कंगवा खाऊ शकत नाही. सुईला नाक आहे पण सुई सुगंध घेऊ शकत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबल चालू शकत नाही. दुर्दैव एवढे माणसाकडे समद काय आहे पण माणूस भगवंताची भक्ती करत नाही. हे मिळालंय कशा करता? हे हात मिळाले कशा करता? पत्ते खेळाला, जुगार खेळाला. हे हात दिले देवानी कशा करता? टाळी वाजवाला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. डोळे दिलेत कशाला? भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. हे दिलंय. पाय दिलेत पंढरपूरची वारी करण्याकरता. नवे हे सकल इंद्रिय दिले भगवंताच्या भक्ती करता, पण ते आपल्याला कळाले नाही. कळाले का? हे मिळालंय भगवंताची शरणागती करण्याकरता. एक बीड जिल्ह्यामध्ये एक जुने कीर्तनकार झाले, ते आता वारले. वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे, माहिती आहे का? विनोदाचार्य होते, चालता चालता दृष्टांत करायचे. त्यांचा एक दृष्टांत होता, एक विनोदाने ते नेहमी सांगायचे. हे मिळालंय पण याची किंमत कळाली नाही. एक सदग्रस्त रात्री प्रवास करायला 1:30 वाजले होते. रात्रीची गाड्याळात 1:30 वाजता कार गाडीने प्रवास करत होता. जशी समोर गाडी आहे ना तसं कार गाडीने प्रवास करायला लागला. वाटेमध्ये चोर आडवे झाले. थांब गाडी. 10-5 जण होते. गाडी त्यांनी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. गाडीच्या बाहेर त्याला ओढलं 10-5 जणांनी. माऊली बेदम मारलं चोराने. मोबाईलमध्ये काय पैसे होते फोनपेला ते घेतले. तुम्हाला सांगतो, काही सोनं होतं, काय अंगुठ्या होत्या, सगळं घेतलं आणि
भरपूर मारलं, रक्त भांबाळ केला आणि तसाच तो घरी आला आणि दरवाजा वाजला. आग दरवाजा उघड. त्याची बायकोने रोजचा आवाज ऐकला आणि दरवाजा उघडला. बायको म्हणे मिस्टर आलेत, मालक आलेत. आणि दरवाजा उघडल्याबरोबर बायकोने पाहिलं. बाबा म्हणे मालक, मिस्टर काय झालंय? रक्त भांबाळ, गाडी काय ठोकली का, ॲक्सिडेंट झाला का? तो म्हणला नाही ग, मला चोरांनी अडवलं, 10-5 जणांनी गाडीच्या समोर दगड लावले, मला ओढलं गाडीतून, मला मारलं, माझा मोबाईल घेतला, माझी अंगठी घेतली, सोन्याची चेन होती ती बी घेतली, सगळं घेतलं, मला लुटलं, त्यांनी लय मारलं. बायको म्हणली अहो तुम्ही मर्दासारखे मर्दगडी, पुरुषासारखे पुरुष, तुम्ही मर्दासारखे मर्दगडी. एवढं कळा ना का तुम्हाला? गाडीमध्ये पाठीमागच्या सीटाच्या खाली बंदूक ठेवली होती, बंदूक, पिस्तूल. घ्यायचं ना, मारायचं ना त्यांना चोराला. तो म्हणला हळू बोल. बंदूक सीटाच्या खाली लपून ठेवली म्हणून चोरीला गेली नाही. कैला आता उद्या कळन महाराज काय म्हणत होते. कैला मोबाईलमध्ये ऐकल्यावर कळन. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. बंदूक, पिस्तूल, घोडा लपून ठेवायची वस्तू आहे का? लपून ठेवायची वस्तू आहे का? मिळाली पण किंमत कळाली का? तसंच झालंय, हे मिळालंय पण किंमतच कळाली नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अनमोल किमतीचा नरदेव भगवान परमात्म्याने दिला. खऱ्या अर्थाने या देहाची अपेक्षा स्वर्गातले देव सुद्धा करतात. स्वर्गातल्या देवाला सुद्धा वाटतं की मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. आईनं जर हा कार्यक्रम पाहिला ना, त्या स्वर्गातून सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. एवढा मोठा सोहळा माझ्या मुलाने, माझ्या मुलींना केला. मी गेल्यानंतर आई स्वर्गातून सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या आशीर्वादातून हा संपूर्ण वाघ परिवार सुखाने, समाधानाने, आनंदाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, वास्तविक पाहता भगवंताने हा जीव आपल्याला दान दिलाय, त्याचं चिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता हे इंद्रिय दिले भगवान परमात्म्याने. देवाचे आपल्यावरती ऋण आहेत. वास्तविक पाहता सज्जन हो, बसलेले सगळे माणसं तुम्ही माझ्या सगट भाग्यवान आहात. का माहिती आहे का? भारत देशात जन्म झाला दादा, महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झाला आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. हो, पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला सज्जनावर. पवित्र कुळामध्ये तुमचा आमचा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. पवित्र हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळ पावन तो देश, तेथे हरिदास जन्म घेती, तेथे हरिदास जन्म घेती. टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये, पवित्र मातीमध्ये भारत देशामध्ये जन्म झाला. आता भारतासारखा देश नाही. भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. कसा आहे? संस्कृती प्रधान देश आहे. भारताची संस्कृती काय सांगू का दादा हो? आता दिवाळीचा सण झाला का नाही? हां, दिवाळी करता तुम्ही कपडे घेतलेत का नाही घरच्यांना? सगळ्यांना घेतात ना नवीन कपडे? मायांनो, आई घेतात ना कपडे. ऐका, भारताची संस्कृती जोपायची असेल तर 1 लाखातलं वाक्य घरी घेऊन जा. मुलीच्या अंगात 500चा नाही साहेब, 5,000 रुपयाचा ड्रेस असावा, पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. अंग भरून कपडे असावा. दादा, ही भारताची संस्कृती आहे. भारत देश हा त्याग प्रधान देश आहे. बाकीचे देश भोग प्रधान आहे. भारताला एक संज्ञा वापरली, काय? भारत माता की जय. भारत माता की काय म्हणतात? भारताला माता म्हणतात, माता. बाकीच्या देशाला जपान माता, अमेरिका चुलता असं नाही म्हणत, चीन मम्मी असं नाही ना. भारताला काय म्हणतात? भारत माता की जय. माता शब्द वापरलाय. भारत देश किती आकाशाच्या उंचीचा आहे सांगू का सज्जना हो? अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोद्वीपे महामुने हे येतोय कर्म भूरेशा ततो न भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे.
फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्य घर आहे, अमेरिका जगातील तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही सोन्याहून पिवळे माणसं, आम्ही दैवाचे दास, पंढरी रायाचे. गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावला आणि पंढरपूरची वारी करतो भाग्यवान माणसात. विठ्ठला हो. आणि ही माती शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. जी टॉकीजला टीव्हीला माझे कीर्तन झाले आदरणीय दादा. मी वाक्य बोलतो ना, आजही बोलतो, ऐका इकडे लक्ष देऊन. 1 लाखातलं वाक्य घरी घेऊन जा. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, शतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, हनुमंतरायसारखा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळ्या इतका काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. अशा भूमीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय दादा. हे शुरांच्या वीरांच्या क्रांतिकारच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. मी टीव्हीवर बोललो, एक धारदार वाक्य ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना ही छत्रपती पदवी बहाल झाली. कोणती पदवी झाली बहाल? इकडे लक्ष द्या जरा सगळे, माझ्याकडे मीडियावाले, इकडे बघा सगळे कॅमेरावाले. छत्रपती शिवाजी महाराजांना एक पदवी बहाल झाली. कोणती? छत्रपती. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना पदवी बहाल झाल्यानंतर छत्रपती राज्याभिषेक राजांचा झाला, छत्रपदवी बहाल झाली, त्याच्यानंतर सुद्धा काही मूर्ख माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना डायरेक्ट शिवाजी म्हणतात. एकेरी उल्लेख करतात, काही शिवाजी महाराज म्हणतात नुसतं. राजा हो, त्यांना पदवी बहाल झाली. नाव घ्यायचं असेल तर संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं नाव घ्या. अहो, शाळेमध्ये शिक्षक करणारा महिनाभर काम करतो का नाही? त्यांनी किती रक्त आटवलं, तुमच्या लेकरा बाळाला शिकवलं, फक्त दिवसभर 7-8 घंटे शिकवलं, तरी त्याला आपण काय म्हणतो? सर. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काही रक्त आटवलं नाही का तुमच्याकरता? काही केलं नाही का? म्हणून आजपासून बसलेल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत असताना छत्रपती नावानेच उल्लेख करायचा. तुमच्या जिल्ह्याचं नाव काय या? झोपेत राहू नका. संभाजीनगर नाही, छत्रपती संभाजीनगर. टाळ्या वाजवा जोरदार आता. छत्रपती पदवी बहाल झाली. अहो, सरपंचाला सुद्धा आपण साहेब म्हणतो, आमदाराला सुद्धा काय म्हणतो? साहेब म्हणतो. मग छत्रपती शिवाजी महाराज नुसतं शिवाजी म्हणायचं नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं. विठ्ठला हो. राजांचं जीवन कसं होतं ऐका. अरे चिरल्या आमच्या नसा तर उधळण होईन भगव्या रक्ताची. अरे चिरल्या आमच्या नसा तर उधळण भगव्या रक्ताची. फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. अरे शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे परश्री विष्टे असणारा आदर. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमच्या आमच्या गरीब जनतेच्या देव्हाऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. वा वा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप. सर्वांनी टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. बापाचा बाप शिवबा जन्मला. तो बापाचा
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही माती कशी आहे? शूरांच्या वीरांच्या क्रांतिकारच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यातून काढून टाका एका जातीचे आहेत. राजे सगळ्या जातीच्या मावळ्याला घेऊन काम करणारे आहेत. मराठा, चांभार, लोहार, सुतार, बौद्ध, धनगर, म्हाणी, वंडारी, काय जेवढ्या जाती असेल, साळी, कुणबी, माळी, सगळ्या जातीला एकत्र केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि हिंदवे स्वराज्याची संस्थापना केली. राजांचं जीवन कसं होतं? एक लाखातलं वाक्य बोलतो पुढे जातो. ऐका. अरे वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती. हे राजांचं जीवन आहे. पवित्र मातीमध्ये, पवित्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि भाग्यवान माणसं आहात. पंढरपूरच्या मालकाचे तुम्ही आम्ही भक्त आहात हे लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, दोन संत महात्मे यांचे आपल्यावरती उपकार आहेत. हे बघा, आता प्रश्न असा निर्माण होतो, माझ्याकडे लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 2, संत म्हणावं कोणाला? काही माणसं एवढे ढोंगी निघाले तुम्हाला सांगू का दादा. नागपूर टू गोवा गण लावतात. कुठून? नागपूर टू गोवा, इथून इथपर्यंत गोवाला गण लावतात. टप्पूची टप्पू माळा घालतात आणि दादा कुटुंबामध्ये एक राहत नाही हो. हां, इकडं काहीतरी नाव ठेवील, त्याला काहीतरी नाव ठेवील. अहो, तुम्ही वारकरी असून सुद्धा जर असं नावं ठेवत असाल, वारकरी असून एवढा मोठा गण लावून सुद्धा पंढरपूरची वारी करत नसाल, वारकरी असून सुद्धा तुम्ही कीर्तनाकडे येत नसाल, कुटुंबामध्ये एकता ठेवत नसाल, तर तुमच्या परमार्थाला काळी लागो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आणि एकता जपली पाहिजे महाराज. वारकरी संप्रदायामध्ये असं, मी तर सांगतो, एखादा माणूस साधा आहे, त्याच्या गळ्यात माळ नाही, पण तो चुकीचा वागला काय अवघड नाही. साहजिक आहे, माणूस हा चुकीचा कसा आहे? पुतळा आहे, होतंय. पण माळ असून, गंध असून जर तुम्ही वाईट वागत असाल, चारित्र्यहीन वागत असाल, तर खबरदार, भगवान परमात्मा तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत म्हणावं कोणाला? ऐका, माळा घातल्या त्यांना संत म्हणतात का? गण लावला त्यांना संत म्हणतात का? ऐका, संताची व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. माझे बाबा सांगायचे, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधी रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. मार्ग दावोनी गेले आधी, मार्ग दावोनी गेले आधी. टाळे वाजवा. दयानिधी संत, दयानिधी संत तेरीची पंथ चालू जाता, तेरीची पंथे चालू जाता. दयानिधी संत तेरीची पंथे चालू जाता, तेरीची पंथे चालू जाता, चालू जाता. टाळे वाजवा. मार्ग निळोबाराय वर्णन करतात. मार्ग दावनी गेले आधी, जयानिधी संत. तुका म्हणे चला आता याचे वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग. हा, संत महात्मे वाट दाखवतात, रस्ता दाखवतात. जे वाट लावतात त्यांना संत नाही म्हणत बरं का, जे वाट दाखवतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे संतांचं जीवन आहे. आता बरं का, बुधवंत माऊली, तोंडावरती आळंदीची यात्रा आली, आमच्या आळंदीची यात्रा. माझ्या ज्ञानोबरायचं जीवन कसं होतं एक लक्षात ठेवा. आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि काही लोकांना ज्ञानेश्वरीसुद्धा कळत नाही, म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं माहिती आहे का? हरिपाठ निर्माण केला.
चांगदेव 65 अमृतानुभव हे ग्रंथ जड वाटतात. म्हणजे तुम्हा आम्हाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हरिपाठ निर्माण केला. संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ करतात तर काय ग्रंथ मिळतो भगवंत. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर आहे, नामदेव आहे, चोकोबर आहे, निळोबर आहे. आणि ज्ञानोबरायचं जीवन कसं होतं ऐका. सांगेल माझे ज्ञानोबर आहे समाधी घेत असताना यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हो बा विठ्ठला. पांडुरंग परमात्मा प्रसन्न असतो. जो कोणी आळंदीला येईल, आळंदीच्या वारीला येईल हे लक्षात ठेवा. आळंदीची यात्रा अहो ज्ञानोबरायांना किती त्रास झाला सांगू का. मधुकरी मिळाली नाही हो ज्ञानोबरायला, मधुकरीसुद्धा मिळाली नाही. पीठ मिळालं, त्या पिठातसुद्धा शेण काढलं लोकांनी. मिळालेलं पीठ जमिनीवरती टाकलं. माती आणि पीठ एक रूप हो. आणि माझ्या ज्ञानोबरायला समाजाने त्रास द्यावा, पण त्याच ज्ञानोबरायाने ग्रंथ लिहिले तुमच्या आमच्या उद्धाराकरता हे लक्षात ठेवा. माझ्या ज्ञानोबराय समाधी घेत असताना पुणे जिल्ह्यातली आपेगावचे पैठणचे लोक रडतात, हा महाराष्ट्र रडतो. यात नवल नवे सज्जन आहो. जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा आजपर्यंत कधी रडला नाही देवा, आज का रडताय. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील ज्ञानी आणि ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी असं माणसाचं जगणं असावं. हे ज्ञानोबरायचं जगणं होतं दादा. 22 वर्षाचा युवक ज्या वेळेस समाधी घेतोय सगळं जग रडतंय. यात नवल नवे जगाचा बाप ढसढसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत तुम्ही कधी रडला नाही देवा, आज का तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत, का रडताय. देव म्हणतात, अगं रुक्मिणी 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं. हे जीवन असतं साधू संताचं. म्हणून आई वडील एवढे आकाशांच्या उंचीचे असतात. म्हणून तुकोबाराने विनवणी करत असताना आईचा दृष्टांत दिला. आईचं जीवन कसं असतं. आईच्या चित्तामध्ये एकच कळवळा असतो. आईच्या चित्तामध्ये एकच तळमळ असती. आईच्या चित्तामध्ये एकच गोष्ट असती की माझ्या लेकराचं हित व्हावं. लेकुराचे हित, लेकुराचे हित, टाळी वाजवा. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वा वा, टाळी वाजवा, भजन करा. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जाने माऊलीचे चेत, जाने माऊलीचे चेत, ऐसी कळवळाचे जाती, ऐसी कळवळाचे जाती, ऐसी कळवळाची जाती जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लेकरावरती प्रेम करत असताना ती माय माऊली करी लाभावी न प्रीती. हे आईचं अंतकरण असतं. आज हा वाघ परिवार, आई निघून गेली, दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला गेला. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आईचं निघून गेलं, या परिवाराला वजा करून गेलं. पण दादा आई फार प्रेम करत असते हे लक्षात ठेवा. त्यांच्या दोन्ही मुली आहेत, त्यांना विचारा आईचं जीवन काय असतं, किती प्रेम करतात. मुलाला विचारा आईचं जीवन काय असतं. राजावर जोपर्यंत मायबाप जिवंत असतात तोपर्यंत त्यांची किंमत करत नाही. एकदा का निघून गेले ना फक्त आणि फक्त त्यांच्या आठवणी ढसढसा रडवल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती विठाला विठाला विठ्ठल 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 हो. विठ्ठल. आईचं जीवन काय असतं सांगतो ऐका. महाभारतामध्ये अर्जुनाचा मुलगा काय नाव त्याचं अभिमन्यू. हा बरोबर आहे बाबा, टाळी वाजवा बाबा करता एकदा. अभिमन्यू. गंमत अशी झाली, अभिमन्यू आईच्या गर्भामध्ये होता तेव्हाच चक्रभेदन करण्याचं ज्ञान त्याच्या डोक्यामध्ये होतं. दादा गणिमी कावा केला द्रोणाचार्याने त्याला, कट रचवला, अर्जुनाला काही कामानिमित्त गुंतवल्या गेलं. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू शूरवीर होता, पराक्रमी होता, बलाढ्य शक्तिवान होता, पण त्या चक्रामध्ये असा काही दगा फटकेबाजी झाली, त्याला गुंतवल्या गेलं आणि दुर्दैव असं झालं अभिमन्यूचा मृत्यू होऊन झाला. अभिमन्यू मरला गेला. ही बातमी कळाली आईला. आईचं नाव आहे सुभद्रा. सुभद्रेला बातमी कळाली, ढसा सुभद्रा रडायला लागली. काहून रडायला लागली? पोटचा गोळा निघून गेला या जगामधून, पोटचा मुलगा निघून गेलाय, अभिमन्यू या जगामध्ये राहिला नाही. आणि सुभद्रा ढसा रडू लागली. काही लोक सात्वन करण्याकरता आलेत. येतात ना तुमच्याकडे काही लोक सात्वन करण्याकरता, कोणाचं दुखा लागलं की आलेच पार्ले बिस्किट घेऊन, सफरचंद घेऊन, काहीतरी घेऊन येणार. जाऊन द्या माया, रडू नका, मुलगा गेलाय खरं आहे, पण असून द्या, ज्याचा जन्म झाला त्याला मरण येणार आहे, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे, मुलाचा शोक करू नका, गेला मुलगा, असं सात्वन करायचे. बरेच कुटुंबातले लोक सात्वन करायचे. एके दिवशी भगवान परमात्मा उद्धवाला म्हटले, उद्धवा आपण पण गेलो पाहिजे. ऐका, सुभद्रा आणि कृष्ण परमात्म्याचं नातं काय माहिती आहे का तुम्हाला? काय? बहीण भावाचं नातं आहे. बरं चुलत नाही, सख्ख. देवाची बहीण आहे सख्खी कोण? सुभद्रा. आणि मानलेली बहीण आहे, तिचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदी. ऐका, झाला असं, उद्धवाला सोबत घेऊन निघाले कृष्ण परमात्मा. आणि आईकडे गेल्यानंतर, आपलं सुभद्रेकडे गेल्यानंतर सांगितलं, अगं सुभद्रे, अगं ताई, मी तुझा आलंय तुला भेटायला. रडत असते का कुठं? माझा भाचा गेलाय, मलाही दुःख होतं, पण ऐक, अरे या सृष्टीमध्ये इथं राहायला कोणी आलंच नाही. मुंगीपासून तर ब्रह्मदेवाला मरण निश्चित आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. इथं कीर्तनाला बसले माझ्या सगळं एक दिवस सगळ्याला झालं ना प्रमाणे धुळच. आता परत परतेच काय, मुंगीपासून ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. एक ना एक दिवस प्रत्येक जण मरणार आहे. ए बाबा, तू माझा भाऊ आहे, दादा कृष्णा, ऐक, तुझं ते तत्वज्ञान, तुझे ते पोथी पुराण सगळं खरं आहे, पण माझा पोटचा गोळा गेलाय, पोटचा गोळा, माझं लेकरू मेलंय, अभिमन्यू मेलाय माझा, ते तुला कळणार नाही. तू ही सृष्टी जरी निर्माण केली असेल कृष्ण परमात्मा हे दादा, पण मुलगा मेल्यानंतर त्या मुलाच्या वेदना काय असतात हे तुला कळणार नाही. तू देव जरी असला तरी तुला कळणार नाही. तुला सुद्धा आईचा जन्म घ्यावा लागेल, त्यावेळेस तुला आईच्या वेदना कळतील, हे लक्षात ठेवा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. विठ्ठला विठ्ठल 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 हो. तू देव जरी असला तर तुला आईचा जन्म घ्यावा लागेल. एवढं मातृत्व श्रेष्ठ आहे. म्हणून साधू संतांनी मातृत्व आणि संतत्व एका उंचीमध्ये बसवलं आणि त्याचं वर्णन केलं. आणि पुढे तुकोबाराय म्हणता की ती माय माऊली प्रेम करत असताना कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ तिच्या अंतकरणामध्ये नसतो. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती लाभाविना प्रेम करते. अभंगाचं कळवळ्याची जाती वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती हो, ऐसी कळवळ्याची जाती, जय हो. ऐसी कळवळ्याची जाती हो, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती हो.
ऐसी कळवळाची जाती करी लाभाविना प्रती ऐसी कळवळाची जाती करी लाभाविना प्रती टाळी वाजवा ची जाती परी लाभाविना प्रीती ऐसी कळवळाची जाती परी लाभाविना प्रीती ऐसी कळवळाची जाती हो ऐसी कळवळाची जाती हो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची हो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती हो ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती जाती जाती. दोन चरणाचा भाव आपण पाहिला, राहिलेल्या चरणाचा भाव आपण त्यापूर्वी पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई.